तसेच भारत होनमनेसाठी सुवर्ण संधी. रिव्हर्स शॉट 3 षटकार मारले तर कौस्तुभ केनकी के यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तर बघूया भारत तुमच्या रिव्हर्स शॉटचे कौस्तुभ खूप फॅन आहेत. तर बघूया रिव्हर्स शॉट साठी प्राइज लावलेला आहे, परंतु पहिला चेंडू अनुजांचा लॉर्फल टॉस पद्धतीचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खेळलाय. तिथे विघ्नेश कटोर पाहायला मिळतोय. सुंदररित्या क्षेत्ररक्षण आणि एक धावसंख्येचा श्रीगणेश होतोय 1 या धावसंख्येने. 4 षटकांचा सामना मित्रांनो. 1 षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय प्रामुख्याचा गोलंदाज अनुज राऊत. ऑक्शन मध्ये याला सर्वात महागडं ऑक्शन 19,500 पॉइंटने याला खरेदी केला न्यू जर्मन संघाने आणि ती सुंदररित्या कामगिरी त्याने आज करून दाखवली मैदानाच्या आतमध्ये. बघूया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यावेळेस भूषणच्या बॅटमधून मोठा फटका येतोय, परंतु चेंडू हवेत. मनीष कोणतीही चुकी करत नाहीये आणि वेल जज कॅच म्हणावा लागेल आणि फलंदाज भूषण याला माघारी परतावा लागतंय. पहिला धक्का आर्या 11 नवगाव संघाला. काहीसा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्या फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती. टायमिंग झालेलं, परंतु तिथे सीमारेषेच्या लगत काऊ कॉर्नरच्या दिशेने मनीष लडगे पाहायला मिळाला. त्याने सुंदररित्या रनिंग कॅच घेतला आणि तर सुपर 3 मध्ये पोहोचणारे 2 संघ विनोद वाटकरे आणि कमलाकर दादले. कमिटीशी संपर्क साधायचा आहे. दिगंबर हमने कडे संपर्क साधा. विनोद वाटकरे आणि कमलाकर दादले दोन्ही सुपर 3 मध्ये पोहोचणारे 2 संघ आणि याच्यामधून एक सुपर 3 मध्ये संघ येणार आहे. 2 संघ पोहोचले. जीत स्टोन पुरस्कृत SP11 आणि जयेश कटोर पुरस्कृत रियांश 11. तर बघूया तिसरा संघ कोण येतोय, त्याच्यासाठी ही जद्दजहद मैदानामध्ये मॅच सामना चालू आहे. सुंदररित्या फटका नेत्रदीपक फटका, परंतु काहीसा आउटफील्ड संत गतीने पाहायला मिळते. त्याच नंतर 2 धावा पळून काढतायत. धावफलकावर 2 ची वाढ. धावफलकावर होईल बदलाव. 3 धावा. सुंदररित्या षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फायदा उठवता येत नाहीये. सलामीला फलंदाज आलेला भूषण मात्र माघारी परतलाय. रणजित रोगे आणि भारतची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. यावेळेसच्या चेंडूवर समोरच्या दिशेने यूज अँड हँडसम प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक षटकार पाहायला मिळतोय. सुंदररित्या फटका पाहायला मिळाला. ओरपिच पद्धतीचा चेंडू होता. समोर बॅटने सरळ बॅटने खेळला आणि 6 धावा वसूल केल्या आपल्या संघासाठी. धावफलकावरती धावा लागल्या मित्रांनो. 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 9 धावा धावफलकावर लागतात. निर्धारित 4 षटकांचा सामना आणि सुंदररित्या सामना रंगणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये. नॉकआउटची लढत आहे. जर या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र व्हायचं असेल, सुपर 3 मध्ये पोहोचायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. त्याच्यासाठी ही जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस चेंडू सुंदररित्या फ्लिक केलाय आणि या चेंडूमध्ये तितकीशी ताकद आहे की चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. चौकार. सुंदररित्या पायामध्ये टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळला आणि तोच नंतर 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला चौकारासाठी. धावफलकावर दुहेरी संख्येमध्ये धावफलकावर धावा जाऊन पोहोचतायत. 13 धावा. 1 गडी बाद 13 धावा धावफलकावर लागतायत. सुंदररित्या कामगिरी पाहायला मिळते. आल्या आल्या रणजित रोगेच्या बॅटमधून सुंदररित्या षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया पुन्हा एकदा अनुज नक्की कमबॅक करेल. यावेळेस चेंडू. यावेळेसचा चेंडू लेग स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू. पंचांनी हात लांब करून सांगितलाय. हा मात्र वाईट चेंडू आहे. 1 धाव वाढेल. धावफलकावरती 14 लागल्यात. एक गडी बाद 14 धावा मित्रांनो. सुंदररित्या कामगिरी पाहायला मिळते आर्या 11 संघाची. यावेळेसचा चेंडू. आता मात्र चेंडू निर्धाव आहे. काहीसं रणजित याने सोडून दिलं असं वाटलं की वाईट होईल, परंतु नाहीये. खेळण्याच्या मर्यादेमधला होता हा चेंडू आणि मात्र पहिलं षटक समाप्त. 14 धावा धावफलकावरती लागतायत. 1 गडी बाद. भूषण मात्र सलामीचा आलेला फलंदाज पहिल्याच चेंडूवरती बाद झाला 0 या धावसंख्येवर.
चला सामन्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. एक षटक समाप्त झालंय, एक गडी बाद 14. आर्या इलेव्हन संघाची धावफलकावरची परिस्थिती आपण पाहतोय. नवीन गोलंदाज षटक क्रमांक दुसरं घेऊन विघ्नेश कटोर येतोय. संघाचा कर्णधार चांगली अशी शरीरयष्टी, क्रिकेटला साजेशी बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. सुंदररित्या गोलंदाजी करतोय विघ्नेश कटोर. बघूया आतापर्यंत समोर आहे भारत हुनमाने. कालच्या दिवसामध्ये 4 उत्तुंग असे षटकार आणि 3 नेत्रदीपक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु आज मात्र तशी खेळी होणार का बघूया. पहिला चेंडू विघ्नेशाचा. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काय उचलतोय चेंडू, बाउन्स होतोय चेंडू आणि सुंदररित्या यष्टीरक्षण स्वस्तिक सके पाहायला मिळतोय. स्टंप यष्टींच्या मागे पाहायला मिळतोय. सुंदररित्या कामगिरी. काहीसा पहिला चेंडू होता, काहीसा पॉइंटच्या क्षेत्रावर ती टोलवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सुंदररित्या गोलंदाजी, काहीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला पंकज जैतू डीप मध्ये ठेवण्यात आलंय आणि 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवलंय ते आतिश केनकी याला. काहीशी फिल्डिंग मध्ये बदलाव सुद्धा पाहायला मिळतोय विघ्नेश कटोरच्या माध्यमातून. तर बघूया भारत कशा प्रकारे फलंदाजी करतोय. संघाचा कर्णधार आहे आणि एका बाजूला पाहायला गेलं ते विघ्नेश कटोर सुद्धा संघाचा कर्णधार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये ही बॅटल रंगतय. पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र वरचढ ठरतोय तो विघ्नेश कटोर. न्यू जहानमान संघाचा कर्णधार गोलंदाजी करतोय, तर आर्या इलेव्हन संघाचा कर्णधार फलंदाजी करतोय. दोन्ही कर्णधारांमधील ही लढत पाहायला मिळते. बॅट आणि चेंडूचं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. बघूया काहीसा टान्स बदललाय, काहीसा सुंदर फटका, काहीसा गोलंदाजाची लय तोडण्यासाठी हे परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्याच नंतर समोरच्या बॅटने सरळ धिरकावून दिला 6 धावांसाठी. 20 धावा झाल्यात. सुंदररित्या फटकेबाजी, 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा कमबॅक करेल विघ्नेश कटोर. सुंदररित्या गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अनोखा टान्स, पिन टू पारच्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, काहीसा ऑफ स्टिक सोडून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांकडे तिरक्या नजरेने पाहिलं जातंय, परंतु हा सुद्धा चेंडू येते निर्धाव. 4 चेंडू झालेत, एक षटकार जरूर लगावलाय, परंतु 3 चेंडू निर्धाव खेळलाय तो संघाचा कर्णधार आर्या इलेव्हन नवगाव संघाचा भारत हुनमाने. बघूया पुन्हा एकदा विघ्नेश कटोर चांगल्या लय मध्ये गोलंदाजी करतोय. जरूर एक षटकार मारलाय भारतने, परंतु चांगली बॉलिंग लाईन आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु आता मात्र फटका फसलाय. अनुज राऊत सेफ हँड, परंतु आता मात्र झेल सुटलाय. एक धाव पळून काढली. एकवीस धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामधील रणजित रोगे सुंदररित्या फलंदाजी करतोय, परंतु अद्यापपर्यंत मगाचपासून 5 चेंडू नो स्ट्राईक एंड वरती उभा होता, परंतु आता मात्र खेळण्याची संधी. या अवलेशा चेंडूवर मोठा फटका, परंतु आता मात्र अनुज त्या चेंडू मागे पोहोचत नाहीये. चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. 1 बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेला आणि आता मात्र षटकाची समाप्ती होते. 25 धावा धावफलकावरती लागतायत मित्रांनो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निर्धारित 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांचा खेळ येणं बाकी. काय घडणार, काय बिघडणार या सामन्यामध्ये. 25 धावा झाल्यात. चला मित्रांनो, सुंदररित्या सामने खेळीमेलीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 च्या मोर्चावरती पाहायला मिळतोय स्वस्तिक सके. बघूया स्वस्तिक सके कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. निर्णायक मॅच मध्ये त्याने शेवटचं षटक घेतलं आणि काय गोलंदाजी केली, आणि आता मात्र नॉकआउटच्या लढतीमध्ये स्वस्तिक सके पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. तसेच सन्मान्य गजानन लाकडे यांना मी विनंती करतोय आपल्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रमुख पाहुण्यांची सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये हजेरी सन्मान्य गजानन लाकडे यांना मी विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये येऊन बसण्याची विनंती करतोय आपल्याला.
तर बघूया यावेळेसचा चेंडू कार्पेटच्या आधारावर गच्चाल क्षेत्ररक्षण अनुज राऊतच्या माध्यमातून, परंतु चांगलं बॅकअपिंग पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पळून काढल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो 27 धावा. 27 धावा धावफलकावरती लागल्या. स्वस्तिक सके बॉलिंग साठी सज्ज झालाय मित्रांनो. भारत हनुमानेच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कालच्या दिवसामधील ती फलंदाजी आज मात्र पाहायला मिळत नाहीये. कालच्या दिवसामध्ये 4 उत्तुंग षटकार होते, 3 नेत्रदीपक चौकार, आणि हा चौकार जाणार का? 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे आणि चेंडूने दिलाय दगा. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार. 31 धावा धावफलकावरती लागतात. सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने भारत खेळत आहे आपली खेळी. संघाचा कर्णधार आहे. बघूया कितपत संघाला किती धावांपर्यंत मजल मारतोय आणि प्रतिस्पर्धी संघ आहे न्यू जहानमान संघाला कितीपर्यंत टार्गेट देऊ इच्छितो तो भारत. बघूया बॅटने लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलवार गतीने ऑन साइडच्या दिशेने आतिश केनकी आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत एकच धाव. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. रणजित रोगे 40+6 खेळाडू रायगड पोलीस मध्ये कार्यरत आहे आणि सुंदररित्या फलंदाजी अनेक मैदानावरती करतो. आजपर्यंत सुंदररित्या फलंदाजी केली. तसेच सन्माननीय नागनाथ थलकर यांना सुद्धा मी विनंती करतोय आपल्या अतिथी कक्षामध्ये येऊन इथे बसण्याची व्यवस्था केली. आपण सुद्धा यायचं आहे. नागनाथ थलकर. यावेळेचा चेंडू नो चेंडू आहे आणि फ्री हिट. उघडा डोले खेळा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट असणार आहे. आता बघूया. 1 धाव तर वाढली स्कोर कार्ड वरती. 33 धावा लागल्यात आणि फ्री हिटचा चेंडू आहे. खेळण्याची संधी आहे. मोठा फटका खेळण्याची. बघूया रणजितकडे मोठा फटका खेळायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूने जास्तीचा बाउन्स घेतला आणि त्याच नंतर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. 34 धावा लागल्यात मित्रांनो. भारत आणि रणजितची जोडी, परंतु भारत मगापासून स्ट्रगल करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चौकार षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय, परंतु वारंवार मगाच्या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू डॉट झाला आणि त्यानंतर एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु ती कमी तो या षटकामध्ये पूर्ण करेल. भारत सुंदररित्या कालच्या दिवसामध्ये सुंदररित्या फलंदाजी केली. बघूया यावेळेसचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु मोठा फटका खेळायचा होता. रनआउटची संधी, परंतु एकच धाव. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अद्यापपर्यंत सलामीचा फलंदाज भारत आणि वन डाऊनचा फलंदाज रणजित रोगे पाहायला मिळतोय खेळत असताना, परंतु रणजितच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. दमदार 6 याचीच गरज होती RE11 संघाला आणि ती गरज पूर्ण करतोय तो रणजित रोगेच्या बॅटमधून. दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर 6 ची वाढ. धावफलकावरती होईल बदलाव. 41 धावा धावफलकावरती लागतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेला अनुजने 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विघ्नेशने तब्बल 11 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेला स्वस्तिकने तब्बल 16 धावा खर्च केल्या. असं हे 3 षटकांचा आपल्याला स्कोर कार्ड वरील अनुकरण आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन येणारा गोलंदाज पंकज जैतू, बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. धावफलकावरती मित्रांनो धावा लागल्यात त्या 41 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. परंतु बघूया सलामीचा फलंदाज भारत. एक षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, परंतु मोठी खेळी सजवावी लागेल आपल्या संघाला या सुपर 3 मध्ये पोहोचायचं असेल तर. समोरचा संघ सुद्धा तितक्या तगडा तितक्या ताकदीचा संघ आहे. त्यांच्या ताफ्यामध्ये सुद्धा बॅटिंग लाईनअप चांगला आहे. समोरचा चेंडू काहीसा खोलवर पद्धतीचा चेंडू. एकच धाव पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती लागतात. रणजितच्या बॅटमधून 2 उत्तुंग असे षटकार पाहायला मिळालेत, परंतु मोठी खेळीमध्ये हे रूपांतर करावं लागेल. आणि पंकज यांचा पहिला चेंडू सुरेख टप्प्यावरती क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं यॉर्कर चेंडू ते इथे पाहायला मिळालंय.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फ्लॅट आहे, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक निवडला आणि विघ्नेशने झेल घेतला आणि बाद व्हावं लागेल ते रणजित याला. वैयक्तिक 23 या धावसंख्येवर बाद होते, त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश होता. रणजित रोगे सुंदररित्या फलंदाजी केली, परंतु मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करता आलेलं नाहीये. नवीन येणारा फलंदाज निवास गावण पहिल्या दिवशी मध्ये अर्धशतक झलकावणारा अजून एक फलंदाज स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये काय फलंदाजी केली, निवासच्या बॅटमधून सुद्धा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आता मात्र त्याच्या वाटेला चेंडू राहतील 4 चेंडू. तर बघूया या 4 चेंडू राहिलेत आणि त्यामध्ये तो कितका चांगली खेळी सजवणार या 4 चेंडू मागे. तर बघूया काहीसे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. निवास गावंड येतोय, सुंदररित्या फलंदाजी पहिल्या दिवसामध्ये केली, परंतु बघूया आजचा दिवस वेगलाय, समोरचा संघ वेगलाय. समोरचा संघ आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि मोठा फटका इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत 2 धावा पळून काढलेल्या आहेत. चव्वेचाळीस धावा झाल्या, 3 चेंडू शिल्लक आहेत. निवास गावंडला जीवनदान मिळालं जातंय, काहीसा जास्त उंची या चेंडू मागे होती आणि झेल सुद्धा स्वस्तिक कडून ड्रॉप झालाय. बघूया शेवटचा 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेसच्या चेंडूवर बॅटची लिडिंग एज लागली, मागे 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठलाग करतात, परंतु चेंडूने रेस जिंकली का? नाहीये जिंकली. सुंदररित्या चेंडूला अडवलं जातंय आणि त्याच नंतर पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. 46 धावा धावफलकावरती लागत आहेत मित्रांनो. 2 चेंडू येणं बाकी पहिल्या डावातील आणि या 2 चेंडू मध्ये बघूया निवासच्या बॅटमधून अपेक्षा असेल आर्या 11 संघाच्या पाठीराख्यांना की मोठा फटका या लोअर फुल टॉस, परंतु काहीसं टायमिंग होत नाहीये. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल करत नाहीये. एकच धाव. 47 झाल्यात. शेवटचा एक चेंडू. भारत संघाचा कर्णधार सलामीला आलेला हा फलंदाज अद्यापपर्यंत स्ट्राइक एंड वरती आहे. 1 षटकार चौकार जरूर त्याच्या बॅट मधून आलाय, परंतु आतापर्यंत मोठी खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बघूया पंकज जैतोने सुरेख गोलंदाजी केली. 2 मॅच झाल्या, त्यामध्ये एवढी चांगली गोलंदाजी होत नव्हती, परंतु या मॅच मध्ये सुंदररित्या गोलंदाजी, नॉकआउटच्या सामन्यामध्ये सुंदररित्या गोलंदाजी करतोय तो पंकज. सुरेख फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. दुसऱ्या धावेचा कॉल होईल. रनआउटची संधी, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. धावफलकावर मित्रांनो धावा लागल्या. 48-49 धावांचं टार्गेट सेट केलंय न्यू जय हनुमान संघासमोर. काहीसा शेवटच्या क्षणी बाद झालाय तो भारत. तर बघूया आपण या दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे धावा निघल्या जातील किंवा या धावा डिपेंड केल्या जातील आर्या 11 संघाकडून. याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक सौरभ भुरे यांच्याकडे. ओव्हर टू यू सौरभ भुरे. धन्यवाद. क्वालिफाय राऊंडचा आपण तिसरा सामना पाहतोय. सुपर 6 मधला हा तिसरा सामना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी एकूण 48 धावांचं टार्गेट दिलंय. डॉक्टर महेंद्र वाटकरे व उल्हास वाटकरे यांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. नौका प्रीमियर लीग साठी नक्कीच आपली उपस्थिती दर्शवली. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आहेत सन्माननीय गजानन लाकडे, मनपूर्वक त्यांचं इथे मी स्वागत करतोय.
तसेच आदेशजी पेके सुद्धा आहेत, एक जबरदस्त कुस्तीपटू आणि एक जबरदस्त कुस्ती प्रशिक्षक. त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट मधले दर्दी, क्रिकेट रसिक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्व मायबाप प्रेक्षक सर्वांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एकूण 48 धावसंख्येचा इथे पाठलाग करावा लागणार आहे आणि 48 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जातोय हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे. पाहूया यावेळेला डॉक्टर भारत होनमाने पुरस्कृत आर्या 11 या 48 धावसंख्येचा रोग कशा प्रकारे देत आहेत. तसेच आपण पाहतोय फलंदाजीमध्ये साईगुरु एंटरप्राइजेस हिमांशु कोळी HK यांचा संघ न्यू जहानमान येथे मात्र चांगली कामगिरी आपल्या बॅटिंगच्या सहाय्याने येथे दोन्ही फलंदाज कशा प्रकारे दाखवत आहेत हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे. कारण दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा हा सामना दोन्ही संघांसाठी असणार आहे. पाहूया या मॅच मध्ये मात्र फलंदाजांकडून चांगली कामगिरी होते का, गोलंदाजांकडून चांगली कामगिरी होते का. पाहूया गोलंदाजांनी जर चांगली गोलंदाजी केली तर सामना नक्कीच येथे बनू शकतो. परंतु सामना बनवायसाठी गोलंदाजांना सुद्धा येथे चांगली मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये, पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय चांगली धावसंख्या आली होती. परंतु शेवटच्या षटकामध्ये पंकजने मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी केली. फक्त 7च धावा खर्च केल्या. महत्वाचे फलंदाज इथे फलंदाजी करत असताना मात्र त्यांनी इथे धावा रोखून धरण्याचं इथे काम केलं. आणि ह्या मैदानावरती पाहतोय सर्व गोलंदाज दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या खर्च करतायत. त्यामुळे आपण पाहतोय एखादा गोलंदाज 5 किंवा 6 धावांची ओव्हर फेकतोय. तर खूप महत्वाची अठ्ठेचाळीस धावसंख्या झाली. जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया यावेळेला फलंदाज बाबू फलंदाजीसाठी आलाय, संघाचा कर्णधार. आणि आपण पाहतोय नवगाव प्रीमियर लीग मधला सर्वाधिक पॉइंट्स असणारा खेळाडू म्हणजे अनुज राऊतला आपण पाहतोय. कारण मागच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज सायकल त्याने पटकावली होती. मितांशु स्पोर्टवेअर LDK प्रतीश कोळी यांना मी विनंती करतोय, आपण कृपया प्लीज स्टेज वरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. मनपूर्वक त्यांचं इथे मी स्वागत करतोय. सुंदररीत्या आपण पाहतोय त्यांच्याकडे टी-शर्ट्स, शॉर्ट्स, ट्रॅक पॅन्ट सर्व काही गोष्टी अवेलेबल असतात. पहिल्या चेंडूवरती चेंडू गॅप मध्ये पायामध्ये चेंडू टाकला होता. फ्लिकचा फटका, चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेग मधून सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार. 4 धावांनी येथे मात्र धावसंख्येचा श्री गणेशा केलाय. रणजित रोगे गोलंदाजीसाठी येतोय. कालच्या दिवसामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी रणजित रोगे कडून आपण पाहिली. कारण कमालीची गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये त्याने केली होती. अचूक टप्प्यावरती येथे त्याने गोलंदाजी केली होती. पाहूया, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. पाहूया यावेळेला चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, परंतु पंच नाखुश आहेत. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांकडून आलाय. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली 5 धावा. 5 रन्स. दर्शनजी सावंत मॅन फ्रॉम अलिबाग तर लेग पंच म्हणून काम पाहत आहेत. कल्पेश म्हात्रे मॅन फ्रॉम कोर्ले. पुढे सामन्याकडे गोलंदाज रणजितच्या गोलंदाजीवरती मिस टायमिंग स्ट्रोक्स. फ्लाय स्लिप मध्ये ललित भुंडे इथे झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद. रणजितची विकेट कॉलम मध्ये आपण पाहतोय पहिली विकेट लागते. विकेटचा सिलसिला पुन्हा एकदा रणजित रोगेने चालू ठेवलाय. मोठा हादरा येथे न्यू जहानमान संघाला बसलाय. तसेच मित्रांनो, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबिर आहे 18 फेब्रुवारी 2024 रोजी बोरेश्वर मंदिर नवगाव येथे सकाळी 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आपण रक्तदान करू शकता. आणि कोणाला रक्ताची गरज भासली तर नक्कीच ब्लड इन या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही नक्कीच
रक्त बुक करू शकता, तुम्हाला ते रक्त नक्कीच मिळून जाईल. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट येथे गोलंदाजी करत असताना इथे मात्र विकेट मिळवली आहे गोलंदाज रणजित रोगेने. अनुभव येथे मात्र नक्कीच दाखवलाय. बघूया या स्पर्धेमध्ये लागोपाठ 6 चेंडूवरती 6 षटकार मारणारा फलंदाज मनीष लडगे येथे फलंदाजीसाठी आलाय. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट रणजितचा हा चेंडू. या चेंडूवरती फटका फसलाय. निवास गावंड च्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. थोडासा चेंडू पुढ्यात पडला, थोडासा चेंडूच्या लेंथ मध्ये बदल झाली की फलंदाज त्या चेंडूवरती तुटून पडतायत. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 11 धावा, 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती लागते. चांगली गोलंदाजी येथे नक्की चांगल्या प्रकारे येथे जरूर फलंदाजाला अडकवण्याचा प्रयत्न होता. निवास थोडासा इथे मात्र कमी पडलाय, कारण इथे थोडासा किंचितचा अर्धा फूट किंवा पाऊण फूट आपण म्हणूया त्याच्या वरून येथे मात्र चेंडू गेलाय. पाहूया यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत, थोडस क्षेत्ररक्षण बदलवलंय रणजित. पुढील चेंडू घेऊन पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. भारत होनमाने येथे तैनात आहे. कोणती धाव मात्र या चेंडूवरती येत नाहीये. सिंगल धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू डॉट येतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय गोलंदाज. बघूया या षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. 2 चेंडू शिल्लक असताना समोर फलंदाज मनीष. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने फटका जरूर खेळलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलचा अभाव पाहायला मिळतोय. दोघांच्या मधून चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या लागली धावफलकावरती 15 धावा, 15 रन्स. चांगली सुरुवात मनीष लडगे कडून सुद्धा येथे चांगली कामगिरी पाहायला मिळते. कारण आपण पाहिलं असाल अगदी जबरदस्त झुंजार खेळी त्याने साकारली होती. संघाची अवस्था थोडीशी डगमगली होती आणि त्या डगमगणाऱ्या अवस्थेमध्ये मात्र त्याने पहिल्याच सामन्यामध्ये आपल्या संघासाठी एक जिगरबाज खेळी साकारली होती 50 धावांची. ओके हा चेंडू. यावेळचा चेंडू फुलटॉस, सुंदर फटका, डीप वाइडेश मिड विकेट, काऊ कॉर्नर मधून आलाय सीमारेषा बाहेर. वेलकम. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रणजित रोगे ते मात्र महागडा ठरलाय. एकूण 21 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. ड्रीम्स क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. कॅमेरामॅन सौरभ भिसे सुंदररित्या इथे नक्कीच येथे आपलं योगदान देत असताना आणि व्हिडिओ स्कोरर त्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचं काम करतोय साई पाटील. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय लाईव्ह जे काम करणाऱ्यांची मेहनत खऱ्या अर्थानं खूप मोठी असते. कारण सकाळी त्यांना थेट टाइम वरती पोहोचावं लागतं. कारण आयोजकांनी जर 9चा टाइम दिला तर त्यांना 9 वाजता पोहोचावं लागतं आणि त्यानंतर संध्याकाळी रात्र होत असते आणि एका जागी बसून आपण पाहतोय कधी नाईट्स मॅच करून येत असतात. सकाळी 1 तास 2 तास झोपतात, परत ते मैदानावरती येत असतात आणि आपल्याला एक सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पैसे तर प्रत्येक जण त्या कामाचे घेतच असतात, परंतु त्यामागे एक खूप मेहनत सुद्धा असते मित्रांनो. कारण मित्रांनो आपण जर पाहिलं कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल क्रिकेटमध्ये पैसे दिले जातात, परंतु त्यामागे मेहनत सुद्धा मित्रांनो सर्वांना तेवढीच करावी लागते. सुजीत ते गोलंदाजीसाठी आलाय. पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय. एक सिंगल धाव या चेंडूवरती आली आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 22 धावा, 22 रन्स. 22 धावा धावफलकावरती लागली आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा बनवल्या होत्या. सुजीत गोलंदाजीसाठी आलाय. नवगाव फुटबॉल टीमचा खऱ्या अर्थानं गोलकीपर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बघूया सुजीतचा हा चेंडू. यावेळेचा ओव्हरपिच चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, मॅग्निफिसंट षटकार. मनीष लडगे येथे मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय. पवन रोगे येथे मात्र फुल खुश झालेत, कारण त्यांचा संघ येथे सुपर 3 मध्ये पोहोचणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय
वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. सुजितच्या गोलंदाजीवरती येथे मात्र हल्ला चढवलाय, हल्ला बोल येथे केला जातोय. अप्रतिम येथे फलंदाजी आपण पाहतोय. बघूया या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज येथे मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करणार का. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती लागले. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या अगदी कक्षेमध्ये येत नाहीये. चेंडू बॅटच्या हलक्याच इनसाइड एजला लागला होता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू येणं बाकी आहे आणि या 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय फलंदाज मनीष येथे मात्र कामगिरी कशा पद्धतीने करतोय. बघूया पुढे चेंडू आणखीन एक उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर ओव्हरपिच चेंडू आणि ओव्हरपिच चेंडूला आसमान दाखवलंय. षटकार नंबर 4 मनीष लडगेच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 34 धावा. 34 रन्स. 34 धावा धावफलकावरती लागतायत. अप्रतिम आपण पाहतोय येथे खेळी खऱ्या अर्थानं मनीष लडगेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली होती. संघासाठी येथे उपयुक्त खेळी खऱ्या अर्थानं 50 धावांची. आणि आपण पाहतोय 200 वा षटकार. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. 200 षटकार या स्पर्धेमध्ये बसलेत. पाहूया गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. सुजित पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. दांडी येथे मात्र गोल केली आहे. मनीष लडके बॅक टू पॅव्हलियन. मोठा हदरा येथे मात्र बसलाय न्यू जय हनुमान या संघाला. 28 धावांवरती येथे मात्र बाद झालाय. वैयक्तिक 28 धावांची खेळी त्याने साकारली आहे. अनुज अजूनही मैदानावरती आहे. त्याच्याकडून येथे मात्र अपेक्षा जरूर असणार आहे. अपेक्षा सार्थ करणारी खेळी त्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो. कारण अनुजने गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं प्रभावित करणारी गोलंदाजी जरूर केली आहे. कारण येथे आपण जर पाहिलं भूषण सारख्या एका चांगल्या फलंदाजाला अनुजने गोलंदाजीमधून येथे विकेट मिळवून दिली होती. स्वस्तिक सखे येथे फलंदाजीसाठी येतोय. बघूया स्वस्तिक कडून येथे कामगिरी कशा प्रकारची होते. कारण जिंकण्यासाठी अजून 14 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक 13 आहेत. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. बघूया गोलंदाज येथे मात्र कामगिरी भरीव करतायत की गोलंदाज येथे मात्र सामना अपोजिट संघाकडे बहाल करतायत. बघूया एक चांगली झुंझणारी वृत्ती येथे दाखवावी लागणार आहे. येथे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. सुजित कडून येथे मात्र एक चांगला चेंडू आलाय. परंतु अगोदरचे चेंडू मात्र खूप खराब फेकले होते आणि त्यावरती फलंदाज मात्र तुटून पडला होता. मनीष कडून येथे मात्र आज एक चांगली खेळी पाहायला मिळते. बघूया गोलंदाज सज्ज होतोय सुजित या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. राईट आर्म राऊंड विकेट. स्वस्तिक आल्या ठोकतोय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. उत्तुंग षटकार. आता मात्र जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असणार आहे. 2 षटकांमध्ये आपण पाहतोय इथे मात्र सामन्याचं गणित आपल्या बाजूने झुकवलंय. 9 धावांची आवश्यकता आहे. 39 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू 9 धावा. माफ करा 40 धावा झालेल्या आहेत. 9 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. भूषण इथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय. अनुज राऊतचा ट्रेडमार्क स्ट्रोक. घुटना टेक और षटकार देख. अप्रतिमेध्ये आपण फटका पाहतोय. षटकार आलाय. सामन्याचे ते मात्र गणित आपल्या बाजूने झुकवलंय. बघा पवन रोगेला घेतल्याचा परिणाम आपण पाहतोय. न्यू जय हनुमान धोकोडे संघ इथे टॉप 3 मध्ये जवळपास पोहोचत आलाय. माफ करा न्यू जय हनुमान नवगाव हा संघ आपण पाहतोय. कारण पवन रोगेचा पायगुण खऱ्या अर्थानं कारण हिमांशू कोळीला खऱ्या अर्थानं पवन रोगे हवा होता. कारण तुला 13 खेळाडू घ्यायचे आहेत. पवन मला पाहिजे. त्यावेळेचा चेंडू मात्र डॉट येतोय. चांगली गोलंदाजी येते या चेंडूवरती. परंतु येथे आपण पाहतोय सामना झुकलाय तो न्यू जय हनुमान संघाकडे.
खऱ्या अर्थानं चांगला खेळ आजच्या दिवसभरामध्ये न्यू जहानमान संघाकडून आपण पाहिलाय. यावेळच्या चेंडूवरती स्क्वेअर ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव या चेंडूवरती पूर्ण केली आहे. धावसंख्या लागली धावफलकावरती 47 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 2 धावांची आवश्यकता असणार आहे. अनुजने एक षटकार लगावला, फलंदाज विघ्नेश 4 धावांवरती येथे बाद झाला. 2 धावांची आवश्यकता. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय हुकचा फटका खेळलाय, चेंडूवरती 1 बाउन्स चौकार येतोय आणि हा सामना जिंकलाय साई गुरु एंटरप्राइजेस पुरस्कृत न्यू जहानमान या संघाने. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. मनीष लडगेची, अनुजची, स्वस्तिकची विजयी फलंदाजी येथे दोन्ही फलंदाजांनी केली आहे आणि टॉप 3 मध्ये पोहोचणारा 3रा संघ आपल्याला मिळालाय. जिट स्टोन SP11, त्यानंतर रियांश 11 आणि त्यानंतर आपण 3रा संघ पाहतोय न्यू जय हनुमान. तर या साऱ्या अर्थाने एक